स्वागत आहे आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं. आज आपल्याकडं शेंगे घोळणारे कारागीर आलेले आहेत. त्यांच्यावर आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. तुमचं नाव सांगा. लहू संपत चव्हाण, खानापूर स्टॉप. बरं, हे तुम्हाला कला कोणी शिकवली? हे मला एक नाद आहे म्हणून, छंद आहे म्हणून करतोय. म्हणजे छंद आहे म्हणून तुम्ही करताय? हाऊस म्हणून एक. बरं, हे किती दिवस झाले तुम्ही काम करताय? हे आले झाले 15-20 वर्ष. बरं, आता हे कुठं कुठं तुम्ही ही शेंगं घोळलेली आहेत? कुठल्या कुठल्या गावात? पुण्यात जातो, कोकणात जातो, हां. ह्याला तुळजापूर पंढरपूर साईडला जातो. बरं, लांब लांब जातो, लोक घ्यायला येतात, परत आणून सोडतात. बावधनमध्ये तुम्ही किती वर्ष झाले शेंग घोळताय? बावधनमध्ये आता 5 वर्ष झाले शिंगपूर. आणखी 12 वाडी आपल्याकडे आहे. म्हणजे बावधन आणि बारावाडी तुमच्याकडे आहेत सगळे. एका बैलाला तुम्ही पैसे किती घेता? इथं मी एका जोडीला घेतो 1500 रुपये. एका जोडीला 1500, म्हणजे एका बैलाला 750 साधारण. बरं. हे फिक्स आपल्याकडे गाव आहे ना. बरं बरं, तुमचं नाव सांगा आणि नंबर पण सांगा. नंबर मला नाव सांगा पहिले. नाव, लहू संपत चव्हाण. नंबर सांगा तुमचा. 91 19 55 66 01. 91 19 55 66 01 हा या कारागिरांचा नंबर आहे. ज्यांना कोणाला ह्यांच्याकडून शेंगा गळून घ्यायच्या असतील त्यांनी त्यांना थेट संपर्क साधा. तुमचं गाव कुठलं आहे? गाव ओझरडे. ओझरडे खानापूर का? स्टॉपला राहतो. व्यवस्थित तुमचा पत्ता सांगा. गाव आहे ना ओझरडे आणि खानापूर स्टॉपला राहतो मी. तालुका वाईन, जिल्हा सातारा. सातारा. अजून काय घ्यायचे? झालं. ही आपण बघू शकता, ही ह्यांनी शेंग गोळलेली आहे. ती आत्ता शेंग गोळले यांनी. बघा कशी काय देखणी शेंग दिसतात. त्यालबिल त्यांनी लावले, व्यवस्थित शेंग गोळलेली आहेत. शेंगा गोळताना काय बैलांना त्रास बीस होतो का? अजिबात नाही. शिंग एक नंबर आणि शिंग मापात करून देतो. बांगडी बसून देतो. आता ही केवढी होती शेंग ह्या बैलाच्या आत्ता शेंग गोळाच्या? दोन बोट कापली आपण हां. आणि फोडून शिंग बनवली. बर बर, ठीक आहे, धन्यवाद. बागाडा 8 मार्चला आहे. बागाडाची जय्यत तयारी चालू आहे. बैलाचे शेंग घालण्याचं काम चाललंय बघा. लहू चव्हाण हे कारागीर आहेत. हे उत्कृष्ट पद्धतीने शेंग घालतात. तुम्ही बघू शकता तशी शेंग घालतात. कशी काय शेंग घालतात ते बघू आपण. अक्षयचा काशाला अक्षयचा ऐकव नाहीस तू काय? हे रोहित तर्टे पण आहेत. विठ्ठलनाथ तर्ट्यांचा हा बैल नवीन तब्बल 4 लाखाचा बैल आहे. हा मोठा धिप्पड मापे, ही दांड्या मापे. बावधनमध्ये ही सगळ्यात मोठं माप आहे. इकडं नाना बसल्यात, बघू शकता तुम्ही. नानांचा बैल आहे. असं उपसून आतमध्ये घुसतं धुळक लागते शिंगाला. वाटाची नाही काही अडचण नाही. थांब यशवंत जायचं असं तर तिथं बोल काढली का? किती खाली ती पाणी गेलं होईल सगळं. मला जागा आहे का तुमच्याकडे? कुठलं गाव तुझं आपलं? ओझरड्याच खानापूर स्टॉपला. शिंग गोहण्याला लागणार हातात बघा. ही एकसा पाणी आणि ही काय काय म्हणते तू ह्याला? होय, ह्यात काय झोपते तो काय? झोपते इकडे असे पायात नाही पुढे पायात काय करतोय खाली. एक मालक जाते दुसरा हत्यार बार तसं बसते बघा. हे झुम नाही ना यशवंत?
हो. तू काढ माहित नाही मी बसलो होतो तिथं कट्ट्यावर तिथून तसं झालं म्हणजे यशवंतचा हे मोबाईल चालला म्हणजे चकाचक हो. थांब ठेवायचं 2 मिनिट. सोडती जरा त्याला टाकल्या काय म्हणला चुकून बसले रोहित भाई मारल बैल तसं करते तू जाकी मग कर तुला माहिती तुझी आधी फाटली हातभर खाली खाली मान खाली दाब म्हणजे खाली अरे वरती उचल पाहिजे खाल्लं थोडं तिकडून बैल त्यो कासरा बांधा बैल त्यो कासरा बांधा बैल अरे सावध इकडचा कासरा याला इकडे बघ मला मागाशी बोलले कासरा लावूच ना कुठे असलेला वड पण नाही लागली थोडं ती वडू नका ज्याला जेवढा सावकाश झाला ना तेवढं ते उभं राहणार खोबरेल त्याला आणायचं राजस्थान ते जस्मिन तेल घेऊन आणले बघा जस्मिन तेल चालतं का बैलाला होय हो काला जस्मिन तेल बैलाला चालतं का चालतंय त्याच्यापेक्षा ब्रँडेड लावली वास आला पाहिजे म्हणते राजेश तेल लावायचं काम चाललं किती आला आता काय बाटली संपती बाई सरळ वाढत खाली तेल लावल्यावर शिगम मऊ पडतात चांगली फिनिशिंग येतं बघा म्हणा अलीकडच्या फिनिशिंग फिनिशिंग चकाचक तू इथले येसून सोड येसून सोड पाचा कसं केलं पाहिजे असं ठेवायचं दाखवा शिंग पलीकडे जा की लागला का बरं मागे मागे काय नीट लाव की मागणं सुक आहे नीट लाव की आता उभं राहिलं चांगलं ती कासर रॅक ती रॅक कासर वर वाढायचं वर ही नाही ती रॅक खाली आहे नाही नाही ती मारायचं घासायची अजून नाही नाही झालं त्याला बी चूळ झाला. गुडघ्यात अगं तिथं टाक म्हणे जरा वडू नको ती हा? अक्षय तिकडे पुढे